भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आपल्या समोर येते। महत्त्वाची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। दर्शको, पाठीमागच्या 3 ते 4 दिवसापासून भीमा नदीमध्ये जवळपास वीर आणि उजनी धरणातून जो काही विसर्ग सोडला जातोय तो तब्बल 1 लाखाच्या आसपास आहे, 1 लाखाच्या पुढे विसर्ग आहे। त्यामुळे भीमा नदीकाठी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। त्याचं कारण पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये पडत असलेला पाऊस आणि त्या उजनी आणि वीर धरणाची काय आवक किती आहे ती आवक सातत्यानं वाढत असल्यामुळं तो विसर्ग हा खाली पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने वाढत जातोय। मात्र आता महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते। आज 29 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता दौंडवरून जी काय आवक येते ती आवक बऱ्यापैकी घटली आहे, ती आवक निम्म्यावरती आली आहे। ती आवक ही 31,898 क्युसेक इतकी आवक झाली आहे। ही आवक बऱ्यापैकी घटली असली तरी मात्र पूर नियंत्रणाच्या दृष्टीने उजनी धरणातून मात्र 80,000 जो विसर्ग आहे तो विसर्ग हा ठेवण्यात आला आहे। तो विसर्ग 90,000 पर्यंत होता, मात्र तो दिलासादायक बातमी आहे। उजनीतला विसर्ग हा कमी करण्यात आला आहे, कारण दौंडची जी आवक आहे दौंडची आवक कमी झाली। आपण कालपर्यंत पाहिली असेल तर कालपर्यंत ही आवक जवळपास 75,000 क्युसेक इतकी होती। त्याच पद्धतीनं दुसरी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी म्हणजे वीर धरणामधून जो काही रात्री विसर्ग वाढवण्यात आला होता तो 33,000 विसर्ग करण्यात आला होता। तो विसर्ग आज सकाळी 10 वाजता हा 15,261 क्युसेक इतका करण्यात आला आहे। त्यामुळं 1 ते 2 दिवसामध्ये उजनी धरणातून जे काही पाणी सोडले होतं पाणी, तसेच वीरमधून जे काही पाणी सोडलं होतं ते पाणी आता पंढरपूरमध्ये कुठेतरी थोडं पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं हे खूप महत्त्वाचं असणार आणि 1-2 दिवसामध्ये हे जे पाणी आहे ते पाणी ओसरण्यासाठी मदत होणार आहे, अशी अपडेट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळते आहे।